अंतिम आठवड्याच्या प्रस्तावातल्या अनेक मुद्दे गाळल्यामुळे विरोधकांनी विधानसभेच्या कामकाजावर आता बहिष्कार घातलाय। सरकारनं कोणतीही सूचना न देता प्रस्तावातले मुद्दे गाळल्याचा आरोप विरोधकांनी केलेला आहे। प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंचा भ्रष्टाचार दडपण्यासाठी सरकारनं प्रस्तावातले मुद्दे गाळल्याचाही आरोप विरोधक पक्षांनी केलेला आहे। त्यामुळे सध्या विधानसभेत खडाजंगी, प्रस्तावातले मुद्दे वगळल्यामुळे विरोधक आक्रमक झालेले आहेत। विजय भांबळे हा विरोधी पक्ष नेत्यांचा एक अधिकार आपण मान्य केलेला आहे। तो प्रस्ताव दिला, जसाचा जसा असुधारित कार्यक्रम पत्रिकेमध्ये आला, नंतर असुधारित मध्ये आणि सुधारित मध्ये नेमके हे 4 मुद्दे कसे वगळले गेले हे महत्त्वाचे मुद्दे आहेत। आमच्याकरता ते गंभीर मुद्दे, सरकारच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत। एवढेच मुद्दे नेमके कसे, जर काही चर्चा त्याबद्दल करायची असते तर कोणीतरी कार्यालयातून विरोधी पक्षनेत्यांशी चर्चा केली का? हे या कारणाकरता आम्ही थोडेसे टाळतो की मला रिफ्रेश करा, हा आमचा अधिकार आहे अध्यक्ष महोदय। विरोधी पक्षनेत्याची चर्चा केली का काय मी तपासून घेतो। बिलकुल नाही केली अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की हा विरोधी पक्षाचा अंतिम प्रस्ताव आहे तसा चर्चेला यावा। यापूर्वी स्वतः वळसे पाटील साहेब अध्यक्ष असताना अशा प्रकारचे प्रस्ताव अमेंड केले गेले आहेत। परंपरा आहे, चर्चा करून नाही नाही नाही, कारण मीच तयार करायचो प्रस्ताव, मला माहिती आहे। खडसे साहेब सांगू शकतील, मीच प्रस्ताव तयार करायचो, मला माहिती आहे। आणि अध्यक्ष महोदय, आपण नियमाने केलाय। आपण बघा, नियमात अतिशय स्पष्ट तरतूद आहे, 25 मध्ये अगदी स्पष्ट तरतूद आहे की तो स्पष्टपणे व नेमकेपणाने व्यक्त करणारा असेल, त्यात एकच निश्चित मुद्दा उपस्थित करता येईल, एकच। तरी आपण या सभागृहाची परंपरा आहे, आपण कधी 2 कधी 3 आपण मुद्दे उपस्थित करू देतो। पण अध्यक्ष महोदय, याचा अर्थ आपण केलेली कारवाई ही नियमबाह्य नाही आहे, ती नियमानुसार आहे। यापूर्वी या सभागृहात असंच झालेलं आहे, अनेक वेळा असं झालेलं आहे। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचा आपल्यावर हेतुआरोप करणं योग्य होणार नाही। तथापि यानंतर माननीय सदस्यांनी लक्षात आणून दिल्याप्रमाणे अशी परिस्थिती असेल तर त्यांच्याशी संपर्क केल्याशिवाय वगळण्यात येणार नाही। महोदय, नेमके आमचे हेच 4-5 ओळी त्या वगळण्यात आलेल्या। अध्यक्ष महोदय, असं कसं? आमचा शेवटी अंतिम आठवडा प्रस्ताव हा अतिशय महत्त्वाचा असतो। आमच्या सगळ्या सदस्यांशी चर्चा करून आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि गटनेत्यांनी एकत्रपणे मिळून तो प्रस्ताव केला। काल रात्री उशिरापर्यंत ते बसलेले होते आणि त्याच्याबद्दल तो प्रस्तावच बदलला जातो, असुधारित मध्ये ते येतो आणि सुधारित मध्ये बदलला जातो। असं का, कशा करता? मगाशी पण आम्ही लक्षवेधी मांडलेली होती, ती पण तुम्ही सांगितलं आज मुख्यमंत्री नाहीत, उद्या त्याचं उत्तर देतील, ती भ्रष्टाचाराची होती। आजही सातत्याने हे अधिवेशन सुरू झाल्यापासून सन्माननीय मंत्री प्रकाश मेहता आणि सुभाष देसाईंचं भ्रष्टाचाराची प्रकरण आम्ही काढलीत, अजूनही आम्हाला काही मंत्र्यांची काढायची, त्या संदर्भामध्ये आम्हाला त्या ठिकाणी बोलण्याची संधी मिळत नाही। हे कशा प्रकारचं सभागृह चाललेलं आहे? असं कधीच घडलेलं नव्हतं अध्यक्ष महोदय। संदर्भातले प्रकरण पुढे येत आहेत, ते महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचू नयेत, त्याच्यावर त्यांना कुठेतरी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करायचा या हेतूनं त्याच्यावर वारंवार चर्चा झाली, ज्या विचार सभागृहात चर्चा झाली, उत्तर झाली, पुन्हा आमचा अधिकार आहे, आमचा अधिकार आहे। आणि आमच्याशी चर्चा का नाही केली तर आमच्याशी चर्चा का केली नाही, हा आमचा अधिकार आहे ठराव द्यायचा। त्याच्यामध्ये अमेंडमेंट करायची असेल आम्हाला बोलवून घेऊन मग त्याच्यामध्ये सुधारणा करता आली असती, परंतु असा परस्पर आमचा प्रस्ताव, त्याचा टेक्स्ट, त्याचा ड्राफ्ट बदलण्याचा अधिकार हा कोणालाही नाही। आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आपण आमचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव मूळ स्वरूपात त्या ठिकाणी घ्या, नाहीतर या शेवटच्या 2 दिवसामध्ये आम्हाला या अधिवेशनामध्ये भाग घेण्यामध्ये काही स्वारस्य नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।